काय तुमच्याही कपाळावरती, गालावरती, नाकावरती आणि हनुवटीवरती अशा प्रकारचे काळे डाग आहेत का? ज्यांना हात लावला तर असं वाटतं की हे आपल्या स्किनचाच भाग आहे. आपण त्यांना काढण्याचा प्रयत्न केला तर ते निघत नाहीत किंवा घासण्याचा प्रयत्न केला तरी ते निघत नाहीत. कारण याला वांग असं म्हणतात आणि हे एका रात्रीत तुमच्या चेहऱ्यावरती नाही आले हे येण्यासाठी देखील खूप कालावधी लागला. त्यामुळे एखादा फेस मास्क चेहऱ्यावरती लावला आणि एका रात्रीमध्ये हा तुमच्या चेहऱ्यावरून निघून जाईल असं होणार नाही. त्याच्यासाठी काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चेहऱ्याची नेमकी काळजी कशी घेणं हे माहिती असणं गरजेचं आहे आणि हे माहिती असेल तर तुम्ही काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही डाग आहेत, हायपर पिगमेंटेशन आहे, वांग आहे, तो काही दिवसातच अगदी घरगुती पद्धतीनं देखील कमी करू शकता. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे तुमचा आहार. पौष्टिक आहार घ्या आणि ज्या काही व्हिडिओमध्ये गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरील हा डाग आहे तो पूर्णपणे निघून जाईल. सगळ्यात मोठं कारण म्हणजे सूर्याच्या अतिनील किरणामुळे हा आपल्या चेहऱ्यावरती डाग येतात. दुसरं म्हणजे प्रेग्नेन्सी असतं, हार्मोन्स इनबॅलन्स असतो, अशी बरीचशीच कारणं असतात जी मी तुम्हाला इथे दाखवेल. ती आधी समजून घ्या. फक्त माहीत असणं गरजेचं आहे की नेमका कोणत्या कारणाने तुमच्या चेहऱ्यावरती हा डाग आलेला आहे तो, किंवा याला बरं कसं करायचं. तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात ते बरं करण्यासाठी आयुर्वेदामधली एक जडीबुटी मी तुमच्यासाठी घेऊन आले. त्याला जस्टमध म्हणतात, मुलेटी पावडर असं म्हणतात, मुलेटी पावडर देखील म्हणतात किंवा जस्टमध म्हणतात. ते तुम्हाला कोणतेही आयुर्वेदिक जी शॉप्स असतात जिथं आयुर्वेदिक औषधे मिळतात तिथे तुम्हाला अगदी सहज ही जी जस्टमधाची पावडर आहे किंवा याच्या कांड्या देखील असतात त्या आणून तुम्ही मिक्सरमधून बारीक करून देखील त्याची पावडर बनवू शकता. नाहीतर ही पावडर देखील तयार मिळते. मी डायरेक्ट पावडरच विकत आणलेली आहे किंवा जर तुम्हाला ऑनलाईन हवी असेल तर ऑनलाईन देखील ही तुम्हाला मिळते. ही पावडर तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला माहीत आहे ही तुमच्या चेहऱ्याला एकदम, आपला चेहरा काय होतो एकदम ड्राय होतो, कोरडा पडतो, आपल्या चेहऱ्यावरचं जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जातं. पण ही मुलेटी पावडर लावल्यानंतर किंवा ही जस्टमधाची पावडर आपल्या चेहऱ्यावरती लावल्यानंतर आपला चेहरा एकदम मुलायम आणि सुंदर होतो. म्हणजे तुम्हाला असं वाटणार देखील नाही की तुम्ही कोणता फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावरती लावलेला आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावरची जी वरची लेअर आहे, जे काही तुमच्या चेहरा काळवंटलेला आहे तो काळवंटपणा फक्त एकदाच लावल्यानंतर चेहऱ्यावरचा जो काही काळवंटपणा आहे तो निघून जाईल. आता दुसरा गोष्ट याच्यात वापरणार आहोत ती म्हणजे मसूर डाळ. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे चेहऱ्याला जर गोरं करायचं असेल किंवा आपल्या चेहऱ्यावरचं जे काळवंटपणा आहे तो घालवायचा असेल तर ही मसूर डाळ खूप महत्त्वाची असते. हे दोन्ही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. मी ते 4 चमचा मसूर डाळ घेतलेले आहे आणि 4 चमचा जस्टमध पावडर घेतलेले आहे. दोन्हीही मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे आहेत आणि एखाद्या भरणीमध्ये तुम्हाला ही स्टोअर करून ठेवायचे आहे. म्हणजे रोज रोज बनवायची कटकट नाही. फक्त तुम्हाला ही पावडर घ्यायची आहे आणि त्याचा एक फेस पॅक बनवायचा आहे. आता हा फेस पॅक बनवण्याआधी तुमचा संध्याकाळी तुम्हाला हा फेस पॅक लावायचा पॅक आहे तो तुम्हाला संध्याकाळी तुमच्या चेहऱ्यावरती लावायचा आहे आणि तो लावण्याआधी तुमचा चेहरा एकदम क्लीन असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे कोणताही फेस वॉश नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये दही आणि मध मिक्स करून तुमचा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्या. पीठ एकदम बारीक असलं पाहिजे, त्याच्यामध्ये जरा देखील कणकण असता कामा नये. कारण आपण चेहऱ्याला घासायचं नाही आहे. चेहरा घासल्यानंतर तात्पुरता आपला चेहरा गोरा दिसतो पण लगेचच तो आहे त्याच्यापेक्षा जास्त काळवंटायला लागतो. त्यामुळे चेहरा अजिबात घासायचा नाही. जस्ट तुम्हाला धुवून टाकायचं आहे. जे काही तुमच्या चेहऱ्यावरचे मातीचे कण आहेत, धुळीचे कण आहेत किंवा बॅक्टेरिया आहे तो क्लीन करायचा आहे. आणि हा बॅक्टेरिया क्लीन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1 चमचा जी आपण ही पावडर बनवलेली आहे ती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये दही आणि मध असं टाकून तुमच्या चेहऱ्यावरती एकदम जाडसर अशी लेअर लावून ठेवायची आहे. 25 ते 30 मिनटं तुमच्या चेहऱ्यावरती, संध्याकाळची वेळ आहे, अशीच राहू द्या. 25 ते 30 मिनटानंतर तुम्ही तुमचा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्या. तुमचा चेहरा क्लीन केल्यानंतरच तुम्हाला जाणवेल की तुमच्या चेहऱ्यामधलं जे काही टॅन आहे तो निघून गेलेला आहे. पण तुमच्या चेहऱ्यावरचं जे पिगमेंट आहे किंवा वांग आहे तो एका रात्रीत मी म्हटल्याप्रमाणे जाणार नाही. त्यामुळे थोडासा त्याला वेळ लागेल. थोडा वेळ द्या आणि चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्या.
तुमचं जे रेग्युलर तुमचा चेहरा हा टॅन होतो आहे, तो रेग्युलर तुमचा टॅनिंग झालेला चेहरा आहे तो क्लीन होईल आणि तुम्हाला असं वाटेल अरे वा, एकदाच लावलं आणि इतका चेहऱ्यावरती चांगला इफेक्ट झाला. पण हे तुम्हाला कंटिन्यू 1 महिना तरी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. आता हे लावल्यानंतर चेहरा व्यवस्थित क्लीन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं तो म्हणजे चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं. जो कोणता तुम्ही मॉइश्चरायझर लावता तो मॉइश्चरायझर लावा. मी सध्या तरी एंडेल तेलच चेहऱ्यावरती लावते, कारण त्याच्यामुळेच माझ्या चेहऱ्यावरती एवढा छान ग्लो येतो आहे. आणि हे काय करतं, आपण ज्यावेळेला उन्हात जातो त्यावेळेला याच्यामध्ये विटॅमिन ई असतं आणि हे तुमच्या चेहऱ्याला काय करतं, सूर्याच्या अतिनील किरणापासून देखील बचाव करतं. आता सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. चेहरा फक्त साध्या पाण्याने धुवून घ्या, कोणताही फेसवॉश लावायलाच पाहिजे असं काही नाही. चेहरा व्यवस्थित धुवून झाल्यानंतर सकाळी परत एकदा तुम्हाला हे जस्ट मध आणि मसूर डाळीचा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावरती लावायचा आहे. सकाळी लावताना तुम्ही याच्यामध्ये दूध किंवा गुलाबजल या दोन्हीपैकी कोणताही वापर करू शकता. थोडंसं दूध, गुलाबजल किंवा तुमच्याकडे जर मध असेल तर मध देखील याच्यामध्ये मिक्स करून एक तुम्ही फेस पॅक तयार करा आणि तो तुमच्या चेहऱ्यावरती लावा. रात्री आपण याच्यामध्ये दही वापरलं होतं, त्यामुळे आपले पोर्स आहेत ते क्लीन झाले होते आणि सकाळी आपण याच्यामध्ये दूध किंवा गुलाबजल टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपले पोर्स आहेत ते टायटन होतील आणि दिवसभर तुमचे पोर्स आहेत ते एकदम टाईट राहतील. म्हणून हा सकाळी तुम्हाला एकदा पोर्स आहेत ते टाईट होतील. हा तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी तुमच्या चेहऱ्यावरती लावायचा आहे. सकाळी लावताना फक्त 15 ते 20 मिनटं तुमच्या चेहऱ्यावरती लावलात तरी बस झालं. 15 ते 20 मिनटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. आता क्लीन केल्यानंतर तुमचा चेहरा लगेचच तुम्ही बाहेर जायचं नाही. आता चेहरा क्लीन केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की रात्रीपेक्षा सकाळी तुमच्या चेहऱ्यावरती जो ग्लो आहे तो छान दिसायला सुरुवात होईल. दुसऱ्याच दिवशी मी सांगते, तुम्हाला 1 महिना पूर्णपणे वापरायचा आहे. 1 महिन्यात तर तुमच्या चेहऱ्यावरचं जे टॅन आहे ना, ते टॅन तर निघून जाईलच, पण तुमच्या चेहऱ्यावरचा जो वांग आहे तो वांग देखील निघून जाईल. आता सकाळी आपण लावल्यानंतर आपले पोर्स आहेत ते टाईट होतात आणि अजून एक आपण लेअर सूर्याच्या अतिनील किरणापासून आपल्या त्वचेचा बचाव करण्यासाठी दिलेले आहे. बरं, एवढं करूनच चालणार नाही, तर याच्यावरती जो काही तुम्ही टोनर लावत आहात, चेहरा धुतल्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित टोनर लावून घ्या. टोनर लावल्यानंतर मी दरवेळेला तुम्हाला सांगते की चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कोणताही मॉइश्चरायझर नाही चालेल, कोरफडीचे जेल मागवून ठेवा किंवा प्लॅन्टवालं किंवा तुमच्या घरामध्ये जर रोपटं असेल तर त्याचा देखील तुम्ही छोटासा पत्ता घेऊन तुमच्या चेहऱ्यावरती मसाज करा. हा सुकल्यानंतर तुम्हाला जी कोणती तुमच्या स्किन टोनला मॅच होणारा सन कंट्रोल आहे तो वापरायचा आहे. इथे फक्त सन कंट्रोल वापरायचा नाही. जर तुमच्या चेहऱ्यावरती खूप सगळे डार्क्स असतील, पिगमेंटेशन असतील, तर तुम्हाला सन ब्लॉक म्हणून एक येतो आणि सन कंट्रोल म्हणून येतो. तर सन ब्लॉक जो आहे तो तुम्हाला इथे क्रीम वापरायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती बाहेर जाण्या अगोदर किंवा जरी तुम्ही स्वयंपाक करत असाल किंवा बऱ्याच वेळेला गृहिणी असतात त्या म्हणतात आम्हाला बाहेर जायचं नाही, मग सन ब्लॉकची काय गरज आहे. तर ज्यावेळेला आपण किचनमध्ये काम करतो त्यावेळेला देखील आपली त्वचा आहे ती बर्न होण्याची शक्यता आहे, म्हणून त्याच्यापासून आपण किचनमध्ये काम करतो, त्यामुळे गरमी आपल्या चेहऱ्यावरती लागते आणि त्याच्यामुळे देखील आपला डाग आहे तो वाढण्याची शक्यता करायचा आहे. तुम्हाला सन ब्लॉक लावायचा आहे. कोणताही तुमच्या चेहऱ्याला जो मॅच होईल तो सन ब्लॉक तुम्ही मागवून घ्या आणि चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्या. जर तुम्हाला 1 महिन्यामध्ये तुमचा डाग पूर्णपणे घालवायचा असेल तर या गरमीमध्ये प्रत्येक 2 तासांनी तुम्हाला ही क्रीम तुमच्या चेहऱ्यावरती लावायची आहे. जर जास्तच उन्हात तुम्ही जात असाल तर प्रत्येक 2 तासांनी ही क्रीम तुमच्या चेहऱ्यावरती लावा. आणि जर गृहिणी असतील तर त्यांनी ज्यावेळेला तुम्ही स्वयंपाक करता त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावरती लावायची आहे ही क्रीम. आणि बस एवढंच केलं तरी तुमच्या चेहऱ्याला अजून काही करण्याची गरज नाही. मी माझ्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारची क्रीम लावत नाही, फक्त सन कंट्रोल लावते. माझ्या चेहऱ्यावरती डार्क्स नाहीत, म्हणजे खूप सगळे पिगमेंटेशन्स नाहीत. आता डिस्कलरेशन आहे थोडंसं, मी सन कंट्रोल लावते आणि SPF 50 असलेला सन कंट्रोल मी इथे वापरलेला आहे. कंटिन्यू तुम्हाला
1 महिना करायचे. 1 महिन्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे डाग आहेत ते फिकट झाल्यासारखे वाटतील. काही जणांचे जातील, काही जणांना थोडेसे फिकट झालेले जाणवतील. तर मग हे तुम्ही कंटिन्यू 3 महिन्यांपर्यंत करा. 3 महिन्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे डाग निघून जातील. पण 3 महिन्यामध्ये तुमचा डाग निघून गेला तरीही तुम्ही जो सन कंट्रोल आहे किंवा सन ब्लॉक आहे ती लावणं बंद करू नका. ती कंटिन्यू ठेवा, कारण तो परत तुमच्या चेहऱ्यावरती येऊ नये असं वाटत असेल तर ही क्रीम कंटिन्यू तुम्ही वापरा.